Okay, fine. So once again, a very warm good afternoon and welcome for month's course. So in the last lecture, we have seen that how we can work with the tables. आपण टेबल सोबत कसं वर्क करायचं हे बघितलं होतं. आज आपण फॉर्म बघणार आहोत. फॉर्म बेसिकली इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी आपण यूज करतो. काय यूज करतो? इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी. सो मला जर एक इन्फॉर्मेशन सेंड करायची, कुठे सेंड करायची? सर्व्हरला. तर त्यासाठी आपण फॉर्म यूज करतो. व्हॉट वी यूज? वी यूज अ फॉर्म. ओके. सो लेट्स अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट की कशा प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो. एकदा आपण तो कॉन्सेप्ट समजून घेऊया अँड देन वी विल मूव फॉरवर्ड विथ द लॉजिक. सो त्यासाठी मी इथे व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल ओपन आवर प्रोजेक्ट and let's go to the Z Codriv batch, 4 more lectures, and now just I will open this one with VS Code. Yes. So आता तुम्ही खूप ठिकाणी बघितलेलं असेल की लाईक लॉग इनसाठी काही इनपुट असतात. तर फॉर्म्स कुठे कुठे यूज होऊ शकतात सांगा बरं मला, आयडियाज काही. एक तर मी सांगितली लॉग इन, अजून प्रोफाईलसाठी, म्हणजे मला एकापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन म्हणू शकतो आपण, बरोबर. अजून कुठे यूज करू शकतोय? कुठे कुठे? नाही नाही, त्यासाठी तुम्ही रेग्युलरली इनपुट किंवा रेग्युलरली फॉर्म यूज करता. ऑनलाईन शॉपिंगमध्ये तिथे कुठे यूज करता? ऑर्डर प्लेस करायचीच, ठीक आहे. नाही, ऑर्डर प्लेससाठी तर बटन असतं, ते तर ऑलरेडी आता सांगितलं की रजिस्ट्रेशनसाठी. बघा, प्रोफाईल क्रिएट म्हणजे रजिस्ट्रेशन, एक झालं लॉग इन. गुगल्सवरती तुम्ही रेग्युलरली फॉर्म यूज करता. गुगलवर काय करता तुम्ही? तर कशासाठी तुम्ही फॉर्म यूज करता? सर्च करण्यासाठी, राईट. तर फॉर्मचे एकच पार्ट आहे फॉर्म, पण त्यामध्ये आपण काय यूज करतो? मल्टिपल वेजसाठी यूज करतो. आता फॉर्ममध्ये 3 एलिमेंट असतात, ज्याचा यूज करून आपण युजरकडून डेटा कॅप्चर करू शकतो किंवा युजरचा डेटा आपल्याला कलेक्ट करता येतो. त्याची पहिली टाईप कोणती आहे? सो वी हॅव अ फर्स्ट टाईप विच इज कॉल्ड ॲज इनपुट. त्याचे 3 एलिमेंट्स आहेत. पहिला एलिमेंट कोणता आहे? इनपुट एलिमेंट. दुसरा एलिमेंट आहे सिलेक्ट आणि तिसरा एलिमेंट आहे टेक्स्ट एरिया. इनपुट सिंगल लाईनसाठी यूज होतो. सपोज तुम्हाला ईमेल टाईप करायचं आहे, सिंगल लाईन, त्यासाठी आपण काय यूज करणार? जर मला मल्टीलाईन सपोर्ट हवा आहे तर त्यासाठी आपण काय यूज करतो? टेक्स्ट एरिया. आणि जर मला ड्रॉपडाऊन हवं आहे, जसं मला स्टेट, कंट्री, विलेज हे सिलेक्ट करायचं, त्यासाठी आपण काय यूज करणार? सिलेक्ट. सो सिलेक्ट म्हणजे तुमचा ड्रॉपडाऊन. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत काय क्वेश्चन आहे? नाही. ओके. आता फॉर्मचे आपण वेगवेगळे कन्सेप्ट समजून घेऊया. फॉर्मची काय करूया? काही कन्सेप्ट समजून घ्या. सो इथे मी फर्स्ट ऑफ ऑल एक फाईल क्रिएट करेल. जस्ट आय विल से forms.html. ओके. त्यानंतर मी बेसिक HTMLचं स्ट्रक्चर क्रिएट केलं. डॉक टाईप ॲज HTML विथ head and with body. Also it will have a title that is forms. आणि मी जस्ट याला राईट क्लिक केलं आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. नाव हिअर आवर लाईव्ह सर्व्हर विल बी गेट लोड.
So let's wait for a minute. Okay, so yeah, this is what we have a live server. So just me a live server, sorry, just me text content ला shift कर लेते हैं. Okay, so now we have this output. So सर्वात फर्स्ट एलिमेंट जो आपण यूज करतो फॉर्म मध्ये तो असतो कोणता एलिमेंट असतो फॉर्म. इथे काय लिहिलंय फॉर्म मध्ये ऍक्शन. तर काय असतं ऍक्शन. ऍक्शन म्हणजे डेस्टिनेशनचा ऍड्रेस. ऍक्शन म्हणजे काय डेस्टिनेशन म्हणजे हा डेटा कुठे सेव्ह झाला पाहिजे किंवा जेव्हा मी हा इनपुट टाईप करेल जसं मी बटनवर क्लिक करेल तर तो डेटा कुठे गेला पाहिजे. तर हा डेस्टिनेशनचा ऍड्रेस आहे. बेसिकली जसं तुम्ही बघितलेलं असेल बटनवर क्लिक केलं तर लॉग इनच्या पेजवर तुम्ही जातो पण ती लॉग इनच्या डॅशबोर्डवर जातं. बट त्या डॅशबोर्डच्या जाण्याच्या आधी एक ऑप्शन असतो ज्यामध्ये डेटाबेसमधून युजर नेम पासवर्ड आपण सर्च करतो. तर हा आपल्याला तिथे चेक करण्यासाठी आपण येतो म्हणजे डेस्टिनेशनचं लोकेशन असते ॲक्शनमध्ये. ओके, आता मला सांगा तुम्ही व्हॉट्सॲप थ्रू कसे कसे मेसेजेस सेंड करू शकता. कोणत्या टाईपचे मेसेज पाठवतात. टेक्स्ट, अजून इमोजीज, अजून इमेजेस, डॉक्युमेंट, बरोबर म्हणजे फाईल्स, ऑडिओ, व्हिडिओ असे तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे मेसेज सेंड करू शकता. तसंच फॉर्ममधून आपण वेगवेगळ्या टाईपने डेटा सेंड करतो. तर हे डेटा सेंड करण्याची जी टेक्निक आहे त्यासाठी आपल्याला अजून एक ॲट्रिब्यूट हवा असतो त्याला म्हणतात मेथड. काय म्हणतात मेथड. तर आपण टोटल 5 टाईपचे मेथड यूज करतो. गेट, पोस्ट, पुट, डिलीट आणि पॅच. किती मेथड असतात 5. गेट, पोस्ट, पुट, पॅच आणि डिलीट. याच्यापेक्षा पण जास्त असतात कॉपी, हेड, डिफॉल्ट पण ते यूज नाही करतात. मला क्वेश्चन असा की हे कशासाठी यूज करता. तर सपोज मला लॉग इन ऑपरेशन परफॉर्म करायचं तर हे थोडंसं सिक्युअर हवं आहे आपल्याला, बरोबर. किंवा तुम्हाला फाईल अपलोडिंग करायची, फाईल अपलोड करतो ना आपण. किंवा तुम्हाला युजरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे एक नवीन युजर क्रिएट करायचं आहे. अशा केसमध्ये आपण पोस्ट नावाची मेथड यूज करतो. काय यूज करतो पोस्ट नावाची मेथड यूज करतो. जर तुम्हाला फक्त खूप नॉर्मल डेटा जर यूज करायचा आहे जो खूप सिक्युअर नको आहे तुम्हाला आणि लिमिटेड डेटा आहे, अनलिमिटेड डेटा असेल तर पोस्ट मेथड यूज करा. पण जर लिमिटेड डेटा असेल तर तिथे आपण गेट मेथड यूज करतो. कोणती मेथड यूज करतो गेट मेथड. ओके. जर मला युजरचा डेटा अपडेट करायचा आहे, तुम्ही बघितलेलं असाल कधी कधी तुम्ही प्रोफाईल अपडेट करता. तर जेव्हा तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायची असते त्या केसमध्ये तुम्ही जे यूज करणार ते काय असणार पुट. जर तुम्हाला पार्शियल अपडेट करायचे आहे, सपोज मला पूर्ण प्रोफाईल नाहीच अपडेट करायची, मला फक्त ईमेल अपडेट करायचं आहे, तर कधी कधी तुम्ही बघता बघा फक्त तुम्हाला ईमेल अपडेटसाठी पण ऑप्शन असतं चेंज युअर मोबाईल नंबर. तर तो फुल्ली अपडेट होतं का ते पार्शियल अपडेट असतं. अशा केसमध्ये आपण पॅच यूज करतो. म्हणजे जर मला पूर्ण प्रोफाईल अपडेट करायची तर पुट, पार्शियल प्रोफाईल अपडेट करायची तर पॅच, आणि जर मला काही रेकॉर्ड डिलीट करायचे तर आपण डिलीट नावाची मेथड यूज करतो. तिथे बसून घे, त्याचा लॅपटॉप इकडे ठेव, तिथे बस म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशनला इझी होईल. अजून हां नेक्स्ट गेटचं काम काय असतं. सपोज तुम्ही गुगल तुम्ही गुगल कसं टाईप करतो आपण गुगलच्या पेजसाठी. सपोज मला फ्लिपकार्टचं पेज हवं आहे तर काय करता तुम्ही काय टाकता आणि मग नंतर एंटर मारता.
तर तो जो रेकॉर्ड येतो ना ते गेट थ्रू येतो. डिफॉल्ट ब्राउझरमध्ये जेव्हा तुम्ही URL मध्ये काही पण टाकता तर ते कशाने रीड होतं? गेट. गेट म्हणजे डेटा घेणे. सर्व्हरकडून जर तुम्हाला काही रीड करायचं आहे तर काय यूज करणार आपण? गेट. पण आपल्याला जर काही डेटा सेंड करायचा असेल तर त्यासाठी आपण पुट मेथड यूज करतो, पोस्ट मेथड यूज करतो. जर मला क्रिएट करायचं आहे किंवा काही डेटा सेंड करायचा आहे. पण जर मला डेटा सर्व्हरकडून रीड करायचं तर काय यूज करणार आपण? जस्ट मी पाणी आणतो. समजलं इथपर्यंत? कसं आहे, डिस्कशन करा पण थोडंसं जरा मला सांगून करा. कशाने? म्हणजे 211 आहे. मी तरी रेग्युलर असतो. त्याने काही नाही. शुगर वाढण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे एक तर तुम्हाला बाय डिफॉल्ट जेनेटिक तुमच्या पहिल्यांदाच पूर्वजांकडून आलेली असते, जी मला आलेली. किंवा दुसरं असं असतं, तुम्ही तुमचा जो डाएट प्लॅन आहे ती कंटिन्यू नाही, म्हणून शुगर होतं. गोड खाल्ल्याने शुगर होत नाही. ओके. हां, मैद्याचं खाल्ल्याने होतं. किंवा जास्त हे वडे वगैरे खातो ना आपण, तर ते तेल जे 3-4 वेळेस यूज होतं ना, कोलेस्ट्रॉल खूप वाढतो. इनबॅलन्स डाएट झालं किंवा तुला एक आजार झालेला आहे, समज तुला BP झाला आहे, तू त्याच्या गोळ्या घेतोय आणि त्याची रिॲक्शन झाली तुझ्या बॉडीवर, तरी पण शुगर होतं. अजून काही विचारायचं आहे का? मला पूर्ण माहिती आहे काय करतं. कोणाला आहे का शुगर? ठीक आहे, करायचं. आवाज नाही. त्याला मी तिकडे बसायला लावलं त्याच्यामुळे. तू आला. व्हेरी गुड. ठीक आहे. सो फर्स्ट पाणी प्यायचं. फर्स्ट ॲक्शन काय करते? डेस्टिनेशन. सेकंड असते मेथड किती असतात? 5 जे आपण यूज करतो. नाव आता जेव्हा आपण फाईल अपलोड करतो तर फाईल नॉर्मली अपलोड होत नाही, कारण फाईल अपलोड करण्यासाठी आता मला सांगा की ब्राउझर कोणत्या प्रोटोकॉलवरती चालतं?
ब्राउझर कोणता प्रोटोकॉल यूज करतं? ज्ञानेश्वर, ब्राउझर कोणत्या प्रोटोकॉलवरती वर्क करतं? ब्राउझर म्हणलं, दीपक नाही, ब्राउझर. हे चेक करण्या एवढं नका टेन्शन घेऊ. कसं चेक करायचं? सोपं आहे. इथे गुगलवरती जा. गुगलचं पेज आलं, जस्ट याला क्लिक करा, डबल क्लिक. इथे कोणता प्रोटोकॉल दिसतोय तुम्हाला? HTTP. HTTP गो. कोणता दिसतोय? HTTP. अरे HTTPS येणार रे पुढं, ते दिसतंय का नाही? HTTPS. तर HTTPSचा अर्थ काय होतो? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. का बरं यूज करता HTTPS? HTTP आणि HTTPS मध्ये काय फरक आहे? कसा? म्हणून सिक्युअर. व्हेरी गुड. का बरं यूज करता HTTPS? सांगा, कोण सांगेल मला HTTP आणि HTTPS मध्ये काय फरक आहे? फिशिंग कॉन्सेप्ट कोणाला माहिती आहे? फिशिंग. हां, फिशिंग काय आहे? मासेमारी नाही, ते फिशिंग झालं. हे फिशिंग विचारलं. काय असतं फिशिंग? बरोबर बरोबर बोललो. फिशिंगमध्ये काय होतं? सपोज तुझं नाव काय? युवराज. योगराज. हे नाव लक्षात ठेवायला अवघड आहे. हे झाले माझ्या पाठी राहिले. योगराज सपोज एक वेबसाईट ॲक्सेस करतोय आणि त्या वेबसाईटवरती HTTP. तर काय होतं? HTTP म्हणजे योगराजचं ब्राउझर आणि जे सर्व्हर आहे त्यांच्या दोघांमध्ये सिक्युअर मीडियम नाही आहे. त्यामुळे योगराज जो पण डेटा सेंड करतोय त्या ब्राउझरला तो अनसिक्युअर मॅनरमध्ये, म्हणजे त्याला एक मॅलिशियस युजर ॲक्सेस करू शकतोय. सपोज त्याने काय केलं की ह्या सर्व्हरचा ॲक्सेस घेतला. ओके, त्याने सर्व्हरचा ॲक्सेस घेतला. आता योगराजची जी पण रिक्वेस्ट येते तो रिक्वेस्ट रिडायरेक्ट करू शकतोय. म्हणजे तो इनडायरेक्टली काय करेल? त्याने सर्व्हर हॅक केलं आणि आता योगराज जी वेबसाईट यूज करतोय ती त्या हॅकरची वेबसाईट आहे. म्हणजे हॅकरचं सर्व्हर आहे. दिसायला ती हुबेहूब ती जुनीच वेबसाईट दिसते, पण ती कोणाची असते? हॅकरची असते. त्यावरती जी पण इन्फॉर्मेशन योगराज टाकतोय ती कोणाच्या डेटाबेसला जाते? हॅकरच्या. त्याचं रिझन असं आहे की ज्या वेळेस योगराज डेटा सेंड करतोय त्याला कोणतंच इन्क्रिप्शन स्टँडर्ड नाही आहे. कोणतंच इन्क्रिप्शन नाही आहे. तुम्हाला एकदम बेस्ट सांगतो मी, जेव्हा ॲमेझॉनवरून पॅकेट येतं तर ते पॅकेट ॲमेझॉन एक नवीन रॅपर देतो तुम्हाला. आतमध्ये ॲमेझॉनचं रॅपर असतं, पण त्याच्या वरतून परत ॲमेझॉनचा एक ना ब्राऊन कलरचा कवर असतो. ते फाटलेलं जर असेल तर ते पॅकेटच घ्यायचं नाही. म्हणजे तो झाला इन्क्रिप्टेड फॉर्मॅट. पण असा विचार करा की ॲमेझॉन पूर्वी सपोज ते पॅकेट नव्हतं देत, तर डायरेक्ट आपल्याला पॅकेट ॲज इट इज आपल्याला प्रॉडक्टचं पॅकेज भेटत होतं. बरोबर, ते अनसिक्युअर होतं. मग मध्ये खूप कन्सेप्ट सिनेरिओ झाला होता. आयफोनमध्ये साबण येते, बरोबर ना? तर हा फिशिंगचा कॉन्सेप्ट होता. म्हणजे सर्व्हर आणि युजरच्या मध्ये कोणीतरी एक आहे जो डेटा अल्टर करतोय, ज्याने डेटा चोरला जातोय. पण जेव्हा तुम्ही HTTPS लावता त्यात काय होतं? आता योगराज जो डेटा सेंड करणार त्याच्या ब्राउझरमधून तो एन्क्रिप्ट होणार. त्याच्याकडे एक पब्लिक की असणार, ती पब्लिक की टाकल्या जाणार, ते ऑटोमॅटिक होतं. सर्व्हरवरती पण ती पब्लिक की असते. ओके, आणि त्यानंतर जेव्हा त्याचा डेटा सर्व्हर येतो तर इथे एक प्रायव्हेट की पण असते. तुम्ही कोणी बँकेच्या लॉकरमध्ये गेलाय का? त्या लॉकरमध्ये तुमच्याकडे एक की असते आणि लॉकरवाल्याकडे एक की असते. जर दोन्ही की जर मर्ज केल्या तरच लॉकर खुलतं. तसंच कॉन्सेप्ट HTTPSचा असतो. जेव्हा डेटा सर्व्हरकडे येतो तेव्हा सर्व्हरकडे एक पब्लिक की आणि एक प्रायव्हेट की असते. पब्लिक कीने डेटा इन्क्रिप्ट झालेला असतो, प्रायव्हेट कीने तो डिक्रिप्ट होतो. आता सर्व्हरकडे, मॅलिशियस सर्व्हरकडे किंवा मॅलिशियस युजरकडे तो प्रायव्हेट की नसते, कारण प्रायव्हेट की खूप सिक्युअरली ठेवलेली असते आणि ती HTTPS मध्ये असते. ती पण इन्क्रिप्टेड असते. तिला डिक्रिप्ट करण्यासाठी परत एक की असते. तो एक अल्गोरिथम राहतो. त्याने होतं काय? जो तुमचा डेटा पास होतोय तो पास झालेला डेटा सिक्युअर असतो. म्हणून म्हणतात की जर तुम्ही
काही पेमेंट ऑपरेशन परफॉर्म करताय तर वेबसाईट HTTPS हवी. अनसिक्युअर वेबसाईटचा डेटा हॅक होऊ शकतो, त्याच्यामुळे इथे HTTPS असतं. पण हेच जर तुम्ही आपली वेबसाईट जर बघितली तर ती एक HTTP ओरिएंटेड वेबसाईट आहे, जिथे ते म्हणतं आहे की तुमची वेबसाईट अनसिक्युअर आहे. वेबसाईट कशी आहे? अनसिक्युअर आहे. यू शुड नॉट एंटर एनी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, फॉर एन एक्झाम्पल पासवर्ड और क्रेडिट कार्ड डिटेल्स, बिकॉज इट कुड बी स्टोलन फ्रॉम अटॅकर. अटॅकर या HTTPच्या साईडला हॅक करू शकतोय, कारण याला इन्क्रिप्शनचं स्टँडर्ड नाही आहे. आलं लक्षात? त्यामुळे जर तुम्ही जेव्हा पण पेमेंट गेटवे इंटिग्रेट करता, हे कंपल्सरी आहे की तुमची वेबसाईट HTTPS हवी. हे समजलं का? सपोज काय होतं, HTTPS हे परचेस करावं लागतं. ते परचेस करावं लागतं, त्याला महिना असतो, वर्ष असतं. 6,000 रुपये वर्ष, 2,000 रुपये महिना, 1,000 रुपये महिना. तुम्हाला जेवढी सिक्युरिटी चांगली हवी तेवढं सर्टिफिकेट स्ट्रॉंग घ्यावं लागतं. मग आता ज्याच्याकडे ते नाही आहे आणि काही वेबसाईट अशा असतात ते फक्त इन्फॉर्मेशन असते, हॅक जरी झाली तरी त्यात काही घेणदेण नसतं. कारण सपोज फॉर्म भरायचंच नाही तर ते काय म्हणतात ठीक आहे आम्हाला SSL नसलंच चालतं. पण SSL नसलेली वेबसाईट ही स्टँडर्ड वेबसाईट नसते. त्यामुळे HTTP वेबसाईट हवी. मग तुम्ही म्हणशाल दीपक माझ्याकडे पैसेच नाही, मी काय करू? अशासाठी आपल्याकडं ओपन SSL पण असतं, पण ते खूप सिक्युअर नसतं. असतं ते सिक्युअर, पण त्या लेवलला सिक्युअर नसतं. तर तुम्ही फ्री ओपन SSL पण करू शकता. आता तुम्ही सर्वांनी लिनक्स इन्स्टॉल केलं आहे, यात पण SSL इन्स्टॉल करता येतं. ओपन SSL नावाचा एक प्रोग्राम आहे जो हे SSL इन्स्टॉल करू शकतो. ओके, तुम्ही जर गुगलवर टाकलं लेट्स इन्क्रिप्ट उबंतू तर तुम्हाला त्यात येऊन जाईल लगेच. SSL सर्टिफिकेट कसं इन्स्टॉल करायचं ते आपण पण बघणार आहे जेव्हा आपण AWS शिकणार आहे तेव्हा. ओके, नाही शिकायचं? अरे अशा लई गोष्टी मी सांगायला नाही ते बरं, त्याला माहिती आहे माझे जुने क्लासेस कसे. ठीक आहे, येते का लक्षात? AWS म्हणजे मी पूर्ण सर्व्हिसेस नाही शिकवणार, मी ते शिकवे जेवढं आपल्याला जरूरत आहे. पूर्ण सर्व्हिस शिकवायला मला वेगळा खर्च घ्यावा लागेल क्लाउड सर्व्हिसेसचा. मला नेटफ्लिक्सची साईट हवी. चहा पिऊन आलात ना? चहाच पिला ना? मला जर कळलं खाली जाऊन सिगरेट पितोय मी त्या सोनला विचारेल. ठीक आहे, हां ते मुनूला मी सांगून ठेवलं, कोणी आला मला सांगायचं होतं. ठीक आहे, हां ओके, इथे लक्ष द्या. द नेक्स्ट इज, आता आपण फाईल अपलोड करतो तर फाईल अपलोडिंग डायरेक्ट होत नाही. त्याचं रिझन असं आहे की इथे आपण HTTP प्रोटोकॉल यूज करतो. HTTP प्रोटोकॉल फाईलला सपोर्ट करत नाही, तर त्यासाठी त्या फाईलला आपल्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड करावं लागतं. ओके, मग आता जर मी फक्त फाईल जर अपलोड करतोय तर त्यासाठी एक स्टँडर्ड असतो एन्क्रिप्शन स्टँडर्ड, तो वेगळा यूज करावा लागतो. तुम्ही लॉग इन करता बरोबर, काय यूज करता तुम्ही? लॉग इन ऑपरेशन. तिथे फाईल अपलोड करता का? लॉग इनला फाईल अपलोड करता का? नाही. जेव्हा तुम्ही लॉग इनला फाईल अपलोड करत नाही तेव्हा जे एन्क्रिप्शन स्टँडर्ड असतो तो कोणता असतो? application/x-www-form-url encoded. हा पाठ नाही करायचा, हा त्याच्यातच असतो बाय डिफॉल्ट. फक्त लक्षात ठेवा, कुठेतरी लिहा. जेव्हा तुम्ही फक्त इनपुट्स यूज करणार, इनपुट यूज करणार आहे तेव्हा तुम्ही जे इन्क्रिप्शन टाईप असते ती कोणती यूज करणार? application/x-www-form-url encoded. बट जर तुम्हाला
हां, बट जर तुम्हाला फाईल अपलोड करायची, सपोज तुम्ही एक फॉर्म क्रिएट केला आहे, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला फाईल अपलोड करायची, तर अशा केसमध्ये आपण काय करतो, वी यूज, in that case what we do, we use a different encryption standard ज्याला म्हणतात मल्टी पार्ट फॉर्म डेटा. काय म्हणतात? मल्टी पार्ट फॉर्म डेटा. हे मल्टी पार्ट फॉर्म डेटा केव्हा यूज करायचं? जेव्हा तुम्हाला फाईल अपलोड करायची. ओके, काय अपलोड करायची आहे? फाईल. सो वेनएवर वी यूज अ मल्टी पार्ट फॉर्म डेटा, यात तुम्ही एक तर फाईल अपलोड करू शकताय किंवा इनपुट प्लस फाईल, फाईल और इनपुट प्लस फाईल. बेटा लॅपटॉप तुम्हाला काही इश्यू असेल तर मला विचारा. ज्ञानेश्वर, प्रॉब्लेम आला तर मला विचारा. हा, त्याची हेल्प घे, पण मला विचारा. बोला. अरे लगेच ना विचार, थांबा ना, इकडं ब्रेक देतो. ओके, सो क्लिअर आहे आता? हा झाला तुमचा फॉर्म एलिमेंट. फॉर्ममध्ये हे असतं. मग आता लेट्स आहे की मला एक फॉर्म ऑपरेशन परफॉर्म करायचं, एक लॉगिनचा फॉर्म. लॉगिनच्या फॉर्ममध्ये काय असतं? नेम वगैरे नाही, प्रॉपर सांगा काय असतं? युजर नेम आणि पासवर्ड. युजर नेम मोबाईल नंबर, ईमेल आय डी काही पण असू शकतं, आणि पासवर्ड असतो. सो इफ आय वॉन्ट टू क्रिएट अ लॉग इन, सो लेट्स क्रिएट अ व्हेरी फर्स्ट, दॅट इज लॉग इन. ओके, सो आता हा लॉग इन फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण काय करूया? जस्ट आय विल सेव्ह दिस वन. आता करंटली आपल्याला काही दिसतंय की ते स्क्रीनवर नाही. एक फॉर्म क्रिएट करण्यासाठी मला त्या फॉर्मच्या सराउंडिंगला एक लाईन हवी. सो जर मला फॉर्मच्या सराउंडिंगला एक बॉर्डर हवी, सो त्यासाठी मी एक एलिमेंट यूज करेल ज्याला म्हणतात फील्ड सेट. कोणता एलिमेंट? फील्ड सेट. त्याने काय होईल? इथे एक बॉर्डर क्रिएट होणार. काय होणार इथे? एक बॉर्डर क्रिएट होईल. नाव जस्ट आय वॉन्ट टू ॲड अ टायटल टू माय फॉर्म. सो इथे मी फील्ड सेटचा एक एलिमेंट यूज करेल ज्याला म्हणतात लिजंड, आणि ते मध्ये युजर लॉग इन. बघा, आपल्याला CSS माहीत नाही, बट इथे आपण एक लॉग इनचं देऊ शकतो. ओके, सो नाव लेट्स ॲड अ युजर नेम. सो फर्स्ट टाईपचा एलिमेंट आपण यूज करणे ज्याला म्हणता इनपुट. And now you can see we can type the things. तर मी इथे नंबर, स्ट्रिंग, नंबर, स्पेशल कॅरेक्टर्स, कोणत्या पण टाईपचा टेक्स्ट टाईप करू शकतो. ओके, बट मला हा इनपुट काही सांगतोय का आता? नाही. इथे समजतंय का आपल्याला एक्झॅक्टली हा काय आहे? हा इनपुट कशासाठी हे समजतंय का? So for that we will use something which will provide the hint, and here we use placeholder. So we म्हणेल enter your name, so enter user, enter user, बरोबर. आता जेव्हा पण आपण इनपुट यूज करतो, इनपुटला लेबलाइज करण्यासाठी आपल्याकडे एक एलिमेंट असतो ज्याला म्हणतात लेबल. काय म्हणतात? सो मी ते असं म्हणेल युजर ओके. काय केलंय आपण? इथे मी लेबल लिहिलं आणि याला काय म्हटलं मी? एंटर युजर. आता मी इथे जर युजरचं नेम टाईप केलं, लाईक मी हिंट जरी निघून गेली तरी पण इथे काय होतं, मला हे कळत आहे की काय ते युजर नेम, काय ते युजर नेम. बरोबर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम? या पॉईंटपर्यंत ट्राय करून बघा.
ज्या कॉन्सेप्टमध्ये तुम्ही या इनपुट आणि लेबलला कनेक्ट करू शकता. काय करू शकताय? कनेक्ट करता येतं. कनेक्ट का बरं करायचं? सपोज मी ह्या इनपुट लेबलवरती क्लिक केलं, जसं मी या लेबलवर क्लिक करतोय, मला काय हवं की हे इनपुट ॲटोमॅटिक फोकस हो, आणि असं आपल्याला रेडिओ बटनने चेकबॉक्सला हवं असतं. सो व्हॉट वी कॅन डू इन दॅट केस, वी कॅन मेक अ लिंकअप इन बिटवीन दिस टू. आता लिंकअप कसा क्रिएट करायचा? सो फॉर दॅट वी विल यूज वन ॲट्रिब्यूट विच इज कॉल्ड द आय डी. आय डी म्हणजे काय? आय डी म्हणजे युनिकली आयडेंटिफाय. काय आय डी? बघा तिथे काय म्हणतात, डिफाईन ॲज अ युनिक आयडेंटिफायर. युनिक आयडेंटिफायरला काय म्हणतात? आय डी. जसं इंडियामध्ये युनिक काय एखाद्या व्यक्तीच्या आयडेंटिटीसाठी, बरोबर, तसाच प्रत्येक पेजवरती आय डी हा काय हवा आहे? युनिक हवा आहे. आय डी कसा हवा आहे? युनिक हवा आहे. सो वी विल से दॅट वी विल हॅव आय डी. आता आय डी तुम्ही युनिक द्या. आता आपला हा काय युजर नेम आहे, राईट? सो मी युजर नेम असा आय डी देईन, आणि जो आय डी तुम्ही इथे दिलेला आहे जस्ट सेम नेम फॉर या ॲट्रिब्यूटमध्ये यूज करायचं. काय केलं आपण समजून घ्या. आय डी आणि सेम आय डी मी कुठे यूज केला आहे? ओके, जस्ट आय विल सेव्ह इट अँड नाव इफ यू ट्राय टू रन इट. आता बघा काय होतं, फोकस होतो आहे. बघा क्लिक केल्याबरोबर फोकस होतं, राईट? तसंच आपण ईमेल आय डी करू शकतो. सो लेट से वन मोर लेबल. ओके, लाईक पासवर्ड, नॉट ईमेल आय डी, पासवर्ड. देन आय विल से इनपुट. इथे मी काय म्हणेल, प्लेस होल्डर एंटर आहे, एंटर झोप येते का? एंटर अँड लेट सेव्ह इट. यू विल से इट विल से एंटर पासवर्ड. पण हे दोघं एकमेकाशी कनेक्टेड नाही आहे सध्या. सो व्हॉट आय विल डू, आय विल से आय डी, पासवर्ड, आणि फॉर्ममध्ये काय ॲड करेल मी? नाव इट विल मेक अ लिंकअप. बट आपल्याला युजर नेम पासवर्ड नेक्स्ट टू इच अदर हवे का नेक्स्ट लाईनवर हवे? नेक्स्ट लाईन होती. आणि इथे येतो कॉन्सेप्ट लेआउट्सचा. तर HTML जेव्हा आपण कोड लिहितो तर आपण लेआउटची एलिमेंट यूज करतो. आपल्याकडे टोटल 7 लेआउट एलिमेंट जे आपण कॉमनली यूज करतो. तर एका नोटमध्ये लिहा आता HTML लेआउट एलिमेंट्स. कोणते कोणते असतात HTML लेआउट एलिमेंट? ओंकार थांबा, लिहा पहिलं हेडर, नेक्स्ट आधी काय सांगितलं त्याच्याआधी? हेडर, फुटर, फुटर, फुट, नेक्स्ट मेन. अजून कोणते असतात हे लेआउट एलिमेंट? ज्ञानेश्वर? सेक्शन, आर्टिकल, व्हेरी गुड. div, aside, main, MAIN, मेन, आणि लास्ट असतो nav, NAV, nav. कोणते कोणते असतात? बरोबर. तर यात div हा नॉन सिमेंटिक एलिमेंट. कोणता एलिमेंट आहे? नॉन सिमेंटिक एलिमेंट. आणि रेस्ट कोणते आहे? सिमेंटिक एलिमेंट. तर आता नॉन सिमेंटिक आणि सिमेंटिक एलिमेंट काय असतात? सिमेंटिक म्हणजे काय? सपोज फॉर एन एक्झाम्पल मी म्हटलो रोहन इज अ बॉय, आणि त्यानंतर निशा इज अ गर्ल. तर यावरून आपल्याला काय कळतं? रोहन काय? बॉय. तर बॉय ह्या शब्दासाठी स्पेशल आयडेंटिटी
बरोबर की नाही? तसंच गर्ल या शब्दासाठी पण स्पेशल आयडेंटिटी आहे. म्हणजे बॉय आणि गर्लची मिनिंग आहे का रिअल वर्ल्डमध्ये? बॉय कोणाला म्हणायचं आणि गर्ल कोणाला म्हणायचं? आपण असं म्हणतो का रोहन इज अ गर्ल? नाही आहे पॉसिबल, राईट? येस ऑर नो? सो इन द सेम वे ज्यावेळेस मी सेक्शन म्हणेल, आता मी हेडर म्हणतो, हेडर कुठे असेल? फुटर कुठे असेल? जर मला एकापेक्षा जास्त पार्ट करायचे तर आपण त्याला काय म्हणणार? सेक्शन्स. बरोबर? येस ऑर नो? सो हे एलिमेंट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपण रिअल वर्ल्डसोबत कम्युनिकेशन करतो. मी म्हणेल की मला तिथे हेडर हवं आहे, फुटर हवं आहे, हे कम्युनिकेशन असतं. सिमेंटिक एलिमेंट मिनिंग देतात. काय देतात सिमेंटिक एलिमेंट? मिनिंग देतात. जसं टेबल, टेबल काय सिमेंटिक एलिमेंट आहे. टी हेड म्हणजे टेबल हेड, सांगताना आपल्याला ते काय असणार आहे? टी डी, टेबल डेटा सांगताना हे, तर हे सर्व सिमेंटिक एलिमेंट आहे. बट डेव आपण रिअल वर्ल्डमध्ये यूज करत नाही. तुम्ही असं म्हणतात का की माझ्या घरी 4 डिवे, एक हॉल, एक किचन आणि 2 बेडरूम, असं म्हणतो का आपण? बघा म्हणतो माझ्या घरी 4 सेक्शन्स, ओके, किंवा 4 कंपार्टमेंट म्हणतात, बरोबर की नाही? किंवा 4 एरिया आहे. पण इथे HTMLच्या भाषेत आपण असं म्हणू शकतोय ना की 4 सेक्शन्स आहे. एक हॉल चा सेक्शन आहे, एक किचन आहे, 2 बेडरूम आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? असं म्हणतो ना? असं म्हणतो 4 डिव्हिजन आहे. सो वी डोंट से 4 डिव्हिजन, व्हॉट वी से 4 सेक्शन्स. तर डिव्ह हे मेजरली मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये यूज होते. 5 डिवायडेड बाय 4, त्याचा पर्पज फक्त डिव्हिजनसाठी. तर इथे डिव्ह हा नॉन सिमेंटिक एलिमेंट आणि बाकी सर्व सिमेंटिक एलिमेंट. समजलंय? व्हेरी गुड. So now to bring this next to each other, I will just say that there will be one section and this label will have one more section. And now you will see they are next to each other. पण हे सेक्शन आपल्याला ब्युटिफुल आउटपुट देता का? नाही. हे फक्त बाउंड्रीज क्रिएट करतात. प्रत्येक लेआउट एलिमेंट हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. हा पण पॉईंट लिहा. Each layout element is block level element. Block level element. Block, BLOCK. आउटपुट येईल नव्हते. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? व्हेरी गुड. ओके, सो हे क्लिअर झालंय. आता आपण ॲड करूया बटन. तर नॉर्मली 2 टाईपचे बटन आपण ॲड करूया. सो मी परत म्हणन सेक्शन अँड आय विल से देर विल बी अ बटन सबमिट अँड नेक्स्ट विल बी reset. सबमिट अँड reset. ओके. आता रिसेट बटन काय करतं सांगा बरं? काय करेल रिसेट? कॅन्सल नाही, तो परत त्या जुन्या स्टेटला जाईल जी स्टार्टिंगची स्टेट होती. रिसेट आपण जसं लॅपटॉपला रिसेट करतो तसं मी माझ्या लॅपटॉपला रिसेट केलं, तर तो विंडोजच्या बेसिक सेटअपला गेला ज्या वेळेस विंडोज सेट झाली होती तेव्हा. तर तो पार्ट आपण इथे करू शकतो. ओके. सो हिअर नाउ द क्वेश्चन इज दॅट की हे बटन आता सबमिट ऑपरेशन म्हणजे काय तर डेटा सर्व्हरला पाठवते. सो यासाठी आपण एक टाईप नावाचा ॲट्रिब्यूट असतो तो आपण यूज करतो. अँड व्हॉट वी यूज इट इन दिस? वी यूज सबमिट ॲज अ टाईप.
काय यूज करतो आणि इथे मी टाईप यूज करेल रिसेट. तर बघा जेव्हा मी बटनवर क्लिक करेल सबमिट, बघा पेज रिफ्रेश होतंय का? होतंय ना? ॲक्च्युली तो डेटा सबमिट करतोय. आता सबमिटला आपल्याकडे काय आहे का सध्या, त्यामुळे सबमिट तेच पेज रिफ्रेश होत आहे. बट आता मी जर इथे ABC टाईप जर केलं, पासवर्ड 1 2 3 4 टाईप, व्हॉट विल हॅपन? इट विल रिसेट. इट विल रिसेट. Also here आता हा पासवर्ड मला दिसतोय का? सो व्हॉट यू कॅन सी, पासवर्ड दिसतोय. असं हवं आहे का आपल्याला? नाही. तर यासाठी इनपुटचे वेगवेगळे टाईप असतात. त्यापैकी आपल्याकडे एक टाईप आहे ज्याला म्हणतात पासवर्ड. काय टाईप? सो इफ आय जस्ट ABC, आता पासवर्ड दिसतोय का? तर तो लेबलाइज होतो, डॉटने लेबलाइज होतो. ओके. सो नाव आय विल गिव्ह यू 3 मिनिट, जस्ट हा कोड ट्राय करून बघा आणि हा फॉर्म कम्प्लीट करा. सो हिअर वी हॅव जस्ट कम्प्लीटेड दिस फॉर्म. फॉरगेट पासवर्ड जे आहे पार्ट तो आपण नंतर करू. पासवर्ड फॉरगेटला आपल्याकडे काही नाही सर. एक मिनिट.